नाही. असं कधी होतंय का समजा एखादा प्रवासी बसलाय भाडं नाही विचारलंय फक्त डेस्टिनेशनचा पॉईंट सांगितलाय आणि तुम्हाला कधी असं विचार करता की तुम्ही बाबा हा प्रवासी नवीन दिसतोय किंवा ह्याला जास्त माहित नाही म्हणून आपण याच्याकडून कधी भाडं जास्त घेतो असं कधी नाही 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 नाही. त्यांच्या समोर प्रवासी बसला की आपण स्टँड आहे मीटर डाऊन करून आपण डायरेक्ट त्यांना ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी सोडतो आपण. मग अशा आम्हाला कित्येक केस दाखवा ज्यांनी स्टेशनवरनं प्रवास केला आणि त्यांनी जाऊन तक्रार केली. एकदम आतल्या रिक्षावाल्याची बोलतोय मी बाहेरच्या रिक्षावाल्यांची गॅरंटी घेत नाही. मी आतल्या रिक्षावाल्याची इथं बघा 24 आवर्स आहे ना महानगरपालिकेचे कॅमेरे चालू आहे, बरोबर. सेंट्रल गव्हर्नमेंटचे कॅमेरे चालू आहे. राईट आम्हाला पण भीती आहे ना हो. की आम्ही लुटले की मग आम्ही पण कॅमेरेमध्येच आहे ना. ना तसं होतंय ना. प्रवासी बी थोडं हे करतात ते करतात. हे तर जे आहे ते सर्वसामान्य जे आहे ते आपलं किलोमीटरचा अंदाज घेऊन आपलं भाडं सांगतात. बरोबर पुण्यात शक्यतो असं घडत घडत नाही. तुम्हाला सांगू पुण्यामध्ये शक्यतो असं घडत नाही. हो. घडत असेल पण कुठं समजा एखाद्या वेळेस बाबा कुठं ट्रॅव्हलिंगच्या हो. ठिकाणी उतरलाय तो आणि त्याला एखादा रिक्षा लाईनीमध्ये आहेत ना असे हो. की थोडेफार रिक्षावाले आहेत की सगळेच नाहीयेत. समजा थोडेफार असतात थोडेफार असतात की बाबा एखादा नवीन आहे मग त्याच्याकडनं आपण जास्त पैसे घेऊ. बरं. पण सगळेच रिक्षावाले असे नाहीयेत की बाबा त्याला लुटू आपण. रिक्षावाला पण प्रेमळ आहे.